विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इको मेंटॉर या YouTube चॅनलमध्ये. आजचा हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही खूप दिवस झालं वाट बघत होतात की महाराष्ट्र सेट परीक्षा जी आहे ती कधी स्टार्ट होतीये किंवा त्याचं नोटिफिकेशन कधी येणार आहे. ऑलमोस्ट मार्चमध्ये येईल, एप्रिलमध्ये येईल, मेमध्ये येईल असं वाट बघत होतो आणि आज मेची 27 तारीख आहे, तरी देखील नोटिफिकेशन नव्हतं. पण फायनली ऑफिशियल नोटिफिकेशन युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती आलेलं आहे. एक्झाम डेट जाहीर झालेली आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी, अप्लाय प्रोसेस, फुल अपडेट याच्यामध्ये पण बघणार आहोत. तर सध्या तुम्हाला मी दाखवते, वेबसाईटवर जाऊन तुम्हाला कुठे हे नोटिफिकेशन बघता येईल. सो हे आहे आपलं नोटिफिकेशन, म्हणजे इकडे आपलं वेबसाईट आहे युनिव्हर्सिटीची. यामध्ये सेट एक्झामिनेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे न्यू न्यू टॅब जे दिसतात, ऍडव्हर्टाइजमेंट इंग्लिश आणि मराठीमध्ये. तर त्यामध्ये मी मराठी ओपन केलेलं आहे. या मराठी ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल की सगळ्यात पहिलं आपलं जे इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे सेट एक्झाम जी आहे ती रविवार दिनांक 26 जुलै 2026, ठीक आहे. 26 याची एक्झाम 26 जुलैला होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बाकी गोष्टी ज्या आहेत आपल्याला या एक्झाम बद्दल त्या सेम आहेत. पण आणखी कुठल्या गोष्टी या एक्झाम बद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं ते म्हणजे परीक्षा अर्ज जे आहेत, ठीक आहे. 26 जुलैला जर एक्झाम द्यायची असेल तर त्याआधी तुम्हाला 2 जून पासून फॉर्म भरण्याची डेट सुरू होणार आहे. 11 वाजल्यापासून ते 16 जून, म्हणजे ऑलमोस्ट तुमच्या हातामध्ये 14 दिवस आहेत, 15ही दिवस नाहीयेत, 14 दिवस आहेत. सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. विलंब शुल्कासहित परीक्षा अर्ज भरण्याचा कालावधी 17 जून, म्हणजे 1 दिवस वाढून दिलेला आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, 19 जून 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल, म्हणजे जी आपण लेट फीस म्हणतो ना, लेट फीस भरून जे तुम्ही फॉर्म भरणार असाल तर ते तुम्ही 17 जून ते 19 जून पर्यंत भरू शकता. तर टोटल 2 जून पासून ते 19 जून पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. पण विलंब शुल्क म्हणजे लेट फीस जर तुम्हाला भरायची नसेल तर 16 जूनच्या आधी फॉर्म भरून घ्या. यामध्ये एक्सपेक्ट करू नका की एक्झाम डेट ही एक्सटेंड होईल, कारण एक्झामची डेट फायनल झालेली असल्यामुळे तुम्हाला कमी वेळ, ठीक आहे. याच्यानंतर परत करेक्शन विंडो ओपन होणं, करेक्शन विंडो ओपन झाल्यानंतर लिस्ट पब्लिश होणं, मग पब्लिश झाल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट अलॉट करणं, ह्या सगळ्या प्रोसेसला खूप वेळ जातो. तर 2 महिने आपल्या हातामध्ये आहेत. 26, म्हणजे आज 27 आहे, 26 मे ते 26 जून, 26 जून ते 26 जुलै. तर असे 2 महिने आपण जर कन्सिडर केले, त्यातला एक दिवस ऑलरेडी गेलेला आहे. तर त्या हिशोबाने ही डेट एक्सटेंड होणार नाहीये. तर लवकरात लवकर ओपन झाल्या झाल्या आपला फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आणखीन इन्फॉर्मेशन अशी तुम्हाला दिलेली आहे की आणखीन एक महत्वाची गोष्ट, कमी वेळ असल्यामुळे चूक करू नका फॉर्म भरण्यामध्ये. 2-3 वेळेस तपासून तुम्ही तुमचा फॉर्म भरायचा आहे. इथे तुम्हाला परीक्षेची फीस दिलेली आहे, ₹800, 650 ही कॅटेगरीसाठी आणि ओपन 800, ठीक आहे. विलंब शुल्कासहित 1300 आणि 1150 अशी आहे. नेक्स्ट मी तुम्हाला सांगते, सजेस्ट करते की हे जे आहे एक्स्ट्रा फीस ते भरण्याऐवजी वेळेत काम करा. जे लोक पहिले म्हणजे खूप जास्त मेहनत घेत आहे, आधीपासून प्रिपेअर करतायत, रेग्युलरली कन्सिस्टन्सी ठेवून हा टाइम मिस करू नका. एक्झामचा टाइम तर महत्वाचा आहेच, पण त्याआधी तुम्हाला फॉर्म फिलअप करणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो त्यावरती लक्ष द्या, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी विद्यार्थी सेट परीक्षेची फी ऑनलाईन भरू शकतात. ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला वेबसाईट वरती मिळेल. ब्रोशर अजून आलेलं नाहीये. त्या ब्रोशर मध्ये एलिजिबिलिटी किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. तर शक्यतो त्याच्यामध्ये काही चेंज नसावा. सिलेबस पण चेंज नाहीये सध्या तरी. तसं असेल तर ब्रोशर मध्ये ते मेन्शन करतील. आज आज तर नाही, उद्या मे बी आपल्याला ब्रोशर मिळेल. तर त्या पद्धतीने तुम्ही प्रिपेअर करू शकता. पण ह्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर असलं पाहिजे. सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती साधारण जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षा शुल्क भरून सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचे नाव सुधार यादीत समाविष्ट नसेल, अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा याच्यावरती पाठवायचा आहे. यादी आधीच सांगितलंय, ठीक आहे, काय करायचं. लिस्ट दुसऱ्या आठवड्यामध्ये येईल असं म्हणतायत. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, ठीक आहे. येस, म्हणजे तुमचं करेक्शन विंडो सगळं झाल्यानंतर ही लिस्ट येणार आहे, ठीक आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे. तर तिथे तुम्ही तुमचं नाव नसेल त्या मेल आयडी वरती तुम्ही जे म्हणजे फॉर्म फिलअप करताना जी फीस भरता त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला या मेल आयडी वर पाठवायचा आहे. जर लिस्ट मध्ये नाव नसेल तर, ठीक आहे. कारण आपलं जे हॉल तिकीट आहे ते येण्याआधी आपल्याला हे सगळं प्रिपेअर असलं पाहिजे. ओके. देन सेट परीक्षेचे माहिती पत्रक व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, ठीक आहे. जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण पात्र असेल तर त्याला त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही. हा रूल
की यांनी या नोटिफिकेशन मध्ये ऍड केलेले आहेत. तुम्ही लक्षात घ्या. आपण बोलतो की मी एक्झाम म्हणजे या विषयामध्ये 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस सेट पास झालेला आहे. तर हे आत्तापासून बंद झालेलं आहे. तर तुम्ही त्याच विषयामध्ये परत एकदा सेट देऊ शकत नाही. दुसऱ्या विषयामध्ये तुम्ही देऊ शकता. हार्ड कॉपी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केंद्रावरती पाठवण्याची गरज नाहीये. ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे आणखीन काही डाउट्स असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. मी तुमचे डाउट्स सॉल्व्ह करेन. ओके? सो ऑल द बेस्ट. एक्झामच्या प्रिपरेशनसाठी 2 महिने आहेत तुमच्या हातामध्ये. त्याला व्यवस्थित यूज करून तुमचं प्रिपरेशन चालू ठेवा आणि एक्झाम क्रॅक करा.